आणि तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करणं. सरपंच चषक 2025 यांच्या माध्यमातून भरवलेल्या क्रिकेटच्या स्पर्धा आणि सापेचं ग्राउंड खूप सुंदर असं हे ग्राउंड आहे आणि सापेकरांना मी मनापासून त्यांचं अभिनंदन करेल की एवढं चांगलं ग्राउंड आपण आपल्या गावासाठी आपल्या परिसरासाठी हे आपलं राखून ठेवलं आणि बरेचसे कार्यक्रम या ठिकाणी करता येतील, करू शकतो. कारण हल्ली आपल्या गावामध्ये कुठे जागेचा खूप अभाव आहे, त्याच्यामुळे असे मोठमोठे कार्यक्रम या ठिकाणी करू शकतो. असा हा ग्राउंड आपण त्या ठिकाणी राखून ठेवलं, त्याच्याबद्दल मी सरपंच आणि सर्व ग्रामपंचायतचे सदस्य आणि ग्रामपंचायतची आजी माजी सरपंच यांना सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देईल की एवढं चांगलं सुसज्ज असं ग्राउंड आपण आपल्या गावासाठी राखून ठेवलं, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. खूप चांगल्या स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केलेल्या सरपंच साहेब, मी आपलं मनापासून फ्री एंट्री आहे सरपंच फ्री एंट्रीच्या मॅची आपण ठेवल्याबद्दल मी आपलं मनापासून अभिनंदन. या आपल्या परिसरातील सर्व स्पर्धकांना फ्री एंट्री असल्यामुळं खेळण्यात उत्स्फूर्त आपण करत आहात आणि आपल्या स्पर्धकांना म्हणजे खेळण्यात थोडंसं मजा येते आणि चांगल्या ट्रॉफ्या आपण या ठिकाणी आणलेल्या आहेत. कारण ट्रॉफ्या आपण नेहमीच बघतो का सेम तसेच असतात, पण आजच्याच ट्रॉफीच्या आम्ही बघतो तो खूप चांगल्या वेगळ्या डिझाईनच्या आम्ही ट्रॉफ्या आपण या ठिकाणी आणल्यात. मी आपलं मनापासून अभिनंदन. जेवढे स्पर्धक आहेत त्याचंही मनापासून अभिनंदन. कारण चांगला खेळ केल्यानंतर आपल्या गावचं नाव मोठं करता येतं, आपल्याला आपल्या टीमचं नाव मोठं करता येतो की ह्या गावातील स्पर्धक ज्या ठिकाणी खेळले त्याने अतिशय सुंदर असं त्यांनी स्पर्धा त्या ठिकाणी पार पाडली आणि चांगलं खेळ करणारी ही जी टीम आहे आपल्या गावची त्याचं नाव कुठेतरी आपलं निघतं. म्हणून आपल्या सर्व स्पर्धकांना जे ठिकाणी या ठिकाणी चांगलं खेळ करून दाखवतील. स्पर्धा खूप मोठी आहे, चांगली आहे. मगाशी सरपंच बोले सर्व भगवमय आहे आपल्याला त्याच्यामुळं खूप चांगल्या स्पर्धेचं आयोजन आपण या ठिकाणी केलं. सरपंचाने जरी आयोजन केलं असलं त्याच्या पाठीमागे जे त्याचे सहकारी असतात ते सहकाऱ्यांचंही मनापासून अभिनंदन. कारण सहकारी मागे नसले तर काही करू शकत नाही, एकटा माणूस नाही काही करू शकत. त्याच्या मागचे जे सहकारी असतात ते समोर येत नाही, पण आपल्यासाठी दिवस रात्र झटणारे सहकारी आपल्या सर्वांना लाभले आणि असेच आपण याच्या पुढे प्रगती करत राहा. मी माझ्या वतीने आपल्याला खूप खूप शुभेच्छा. खूप चांगल्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन आणि स्पर्धकांनाही मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. हे बघा आमचे आमदार दमदार का आहेत याचं हे उत्तर आहे. अनेक जण जेव्हा साहेब पहिल्यांदा विधानसभेत गेले तेव्हा मौनी बाबा म्हणायचे. मग तारांकित प्रश्न उपस्थित करणारे आमचे शांताराम मोरे, भिवंडी तालुक्याचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार म्हणजे शांतारामजी मोरे, अतिशय दमदार आमदार म्हणजे शांतारामजी मोरे. किती सुंदर मनोगत व्यक्त केले. तुमची ओळख करून देतोय, हे बालसुब्रमण्यम आहेत आणि टेनिस क्रिकेट आणि सीझन क्रिकेटमधील महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट समालोचक. 67 वर्ष वय, त्यातील 47 वर्ष समालोचन क्षेत्राला दिलेले. तर या ठिकाणी मान्यवर विनंती करतो आपण मंचाची शोभा वाढूया. धन्यवाद. तर नाणेफेकीचा कोल जिंकला. अधिक प्रश्न आपण उभे राहूया. काय घेणार आहेस? बॅटिंग. 3 षटकांचा सामना आहे, समोर संजय स्पोर्ट्स सावध आहे. काही भीती असेल? काय भीती तर नाही, नॅचरल गेम खेळण्याचा प्रयत्न करू. किती वेळा एकमेकांची गाठ पडले? भरपूर वेळेला झालेली आहे. यावर्षी किती वेळा पडली? 7 ते 8 वेळेला झालेले आहे. त्यामध्ये कोणाचे इक्वेलेशन कसं आहे? ते जास्त जिंकले, आम्ही कमी जिंकले. पण जिंकलेले आहात म्हणजे काटोकी टक्कर आम्हाला पाहायला मिळेल. हो नक्की. उपांत्यपूर्व फेरीची लढत बाजूला असेल अतिशय नामांकित संघ संजय स्पोर्ट सावध, दुसऱ्या बाजूला योगेश इलेव्हन आमणे. आमणे संघ सांगतोय लढत कडवी होईल. तुला काय वाटतं? हो नक्कीच लढत तर कडवी होईल आणि संतोष सुतार साहेबांचे मी आभार मानतो की मी त्यांचे मगाशी आभार मानायचे विसरून गेलो, कारण त्यांनी आम्हाला ही स्थिती खेळण्याची संधी दिली म्हणून त्यांचे आम्ही अभिनंदन आणि आभार. यस. तर मी अधिक वेळ घेणार नाही.
कडव्या लढतीकडे जात आहोत. एका बाजूला संजय स्पोर्ट सावध, दुसऱ्या बाजूला आमणे. दोन्ही संघ प्रतिस्पर्धी आहेत, एकमेकाच्या जवळ आहेत. भारत पाकिस्तान अशा पद्धतीनं थर्रार आपल्याला पाहायला मिळेल. मात्र आपण जाणार आहोत आदरणीय सन्माननीय कार्यसम्राट लोकप्रिय दमदार आमदार शांतारामजी मोरे साहेब यांच्या सन्मानाकडे. सन्मान आदरणीय सन्माननीय गोरखनाथजी सुतार साहेब, विद्यमान सरपंच प्रथम नागरिक सापेगाव. यस, म्हणजे आमदार साहेबांच्या वाढदिवसाला सरपंच साहेब आमचे पोहोचले होते, तेव्हा त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. साहेब, हॅट्रिक आपल्याला पूर्ण करायची आणि ती हॅट्रिक झालेली आहे आणि अतिशय मोठ्या मार्जिननं आपण पाहिलं. सुरेख सुंदर. दरम्यान आपण सन्मानाकडे जाऊया. सरपंच चषक 2025 आदरणीय सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब. ज्ञानेश्वरजी मागे साहेब यांच्या सौजन्याने आम्हाला प्रथम पारितोषिक लाभलेलं आहे. या स्पर्धेमध्ये मोलाचं योगदान आहे. उद्योजक आहेत, मात्र साहेबांचे खंदे समर्थक आहेत, साहेबांसाठी अहोरात्र झटणारे आहेत. तर या ठिकाणी आदरणीय सन्माननीय गोरखनाथजी सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते सन्माननीय निश्चितच महाराजांना आपण या ठिकाणी पाहतोय. सुरेख सुंदरतेने मानवंदना दिली जाते आहे. एक महत्वाचा भाग आहे तो मी तुम्हाला सांगू इच्छितो. छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या आमच्यासारखे हाडामासाचे माणूस होते, पण आपण काय करतोय, आपण दैवत करून टाकतो. विविध लोकांना आपण दैवत करून टाकतो. महाराजांनी मात्र 50 वर्षाच्या उन्हापुऱ्या आयुष्यामध्ये राष्ट्र निर्माते झाले, स्वराज्य निर्माते झाले. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मूल्याची देणगी जर कोणी दिली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे. गिरीश वारगडे साहेब यांना आपण सन्मानित, क्रिश वारगडे यांना आपण सन्मानित करीत आहोत. मी सन्माननीय बाळकृष्ण सुतार साहेबांना विनंती करतोय, क्रिश वारगडे यांना आपण सन्मानित करूया. क्रिश वारगडे. सामना सुरू करावा, पंचांना सूचना आहे. आमदार